मध्ये तो उभा आहे आणि या गुटख्याच्या पुड्या इथं पडल्यात, बाटल्या पडल्यात. मला वाटतं हे बसस्थानक सगळं आपलं आहे. आपल्या राजांच्या नावाने हे बसस्थानक आता ओळखलं जात आहे. जबाबदारीनं वागा, तरुणांनी गुटखी खाली नाही पाहिजे. स्वतःची तोंड तर सडून घेतलेत, पण तुम्ही असं चुकून घाण करताय, बसस्थानकावर पुड्या फेकताय. ज्यांनी कोणी ह्या बॉटल्स आहेत, काय तुम्ही हे कोल्ड ड्रिंक्स पिताय, त्या घरी घेऊन जा ना किंवा कचरा कुंडीत टाका. असं केलं पाहिजे. मी सुंदर बसस्थानक बनवलं, मी 10 मी माझं काम करतोय. तुम्हाला जर भारत माझा देश आहे असं वाटत असेल, म्हणजे आपल्याला सगळ्यांना हा देश आपला आपलं वाटत असेल, तर त्याच्यासाठी सगळ्यांनी हे असं भारत घाण करण्याची, भूमी घाण करण्याचं काम करू नये ही नम्र विनंती. संदेश या ठिकाणी दिला. परंतु गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक जे आहे चर्चेत येते किंवा बदनाम त्या ठिकाणी होते. काय बघा, व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, पण त्यातही आपली शांतता ठेवणं काम आहे. मध्ये डेपो मॅनेजर महोदयांनी वक्तव्य केलं की आमदाराचा काय संबंध आहे. अरे, आमदाराचा संबंध म्हणून ते चिखलातून स्वच्छता राखणं, हे परिसर राखणं ही तुमच्या सगळ्यांची जबाबदारी. कोणाची टपरी उठते, इथे येऊन पडते, कोण काय विकतंय. मला वाटतंय की ह्या बसस्थानकाचा जो परिसर आहे आणि बसस्थानक आहे हे सुंदर राहिलं पाहिजे. आता समजा इथं आपण असं करू की डेपो मॅनेजर महोदय आहेत आणि मी एवढं सगळं छान, त्यांचं सुंदर चेअर आहे, त्यांच्या कपाळावर बावली बांधून ठेवली, चांगली दिसन का? नाही दिसणार. पण ती बांधायची तर तिकडे कुठंतरी गाडीला बांधा, तिकडे हे करा. त्याचं म्हणजे ह्या बसस्थानकाच्या परिसरामध्ये कुणी असं करू नका. आणि गुटखा खाऊन जर सापडलं तोंडात गुटखा, तर शासन कारवाई करेल ते तेव्हा करेल, पण मी त्याचं थोबड फोडल्याशिवाय राहणार. म्हणजे ज्या हेतूनं आम्ही या मातीवरती प्रेम करतोय, तर तुम्ही पण त्या हेतूनं प्रेम केलं पाहिजे. जर तुम्हाला या अकोले तालुक्यात राहायचं ना, ते गुटखा खाऊन तुम्ही जर दुराळा कराल किंवा दारू पिऊन मारामाऱ्या करत, तर असलं काही जमणार नाही. म्हणजे महाराष्ट्रात नाही, देशात बातम्या होत्या, मला काही फरक पडत नाही. चांगल्या कामासाठी हातात कायदा घ्यायची वेळ आली तरी घ्यायला कमी करणार नाही. पण सरकारच्या अधिकाऱ्यांची पण जबाबदारी आहे, तर त्यांनी पण लोकांना शिस्त लावली पाहिजे आणि लोकांनी शिस्त पाळली पाहिजे. धन्यवाद. तर तुम्ही मगाशी म्हटले की त्या संदर्भाने तुम्ही बोलत होता, गेल्या काही दिवसांपासून दारूबंदी संदर्भात तुम्ही चांगली भूमिका या ठिकाणी तालुक्यात घेतली आणि त्याला चांगला आळा सुद्धा या ठिकाणी बसला. तुम्ही या ठिकाणी गुटख्याचं सांगत होता, परंतु अकोले तालुक्याच्या प्रत्येक पाणीटपरीवर दुकानांमध्ये आज गुटख्याला बंदी आहे, मात्र या ठिकाणी गुटखा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतोय. तर तुम्ही प्रशासनाला नेमक्या काय सूचना झाल्या या संदर्भात? मी प्रशासनाला तुमच्या माहितीसाठी मध्ये तारांकित प्रश्न पण लागला होता, तर तो खूप खाली असल्यामुळं तो चर्चेला नाही आला, त्याचं उत्तर आलं. आणि प्रश्न असा आहे, बघा, ते सुज्ञ माणसं आहेत. आता त्यांनी माझ्या समोर तंबाखू खाऊन चुकली तिकडल्या बाजूला आणि मी इथं प्रबोधन करतोय. म्हणजे एवढ्या हुशार लोकांनी, शिकलेल्या लोकांनीच करत घाण घातली. हा वाईट वाटलं. म्हणजे मला ती कृती त्यांची पाहताना मी हे एवढं सांगतोय आणि तिथं सरळ धरली, तंबाखू दिली पिकून, तिथं थुकायला सुरुवात केली. यार काय हा देश आपला, यांना वाटतं, मला वाटतं भारत माझा देश आहे. ही प्रतिज्ञा शाळेत होती का नव्हती मला कधी कधी वाटायला लागलंय. तुम्हाला हे सांगतो की त्या गुटखा जे विक्रेते आहेत, सापडलं ना तर त्याचा मोका लागणार आहे, तो हद्दपार होणार आहे, तडीपार होणार आहे, त्याला जेल होणार आहे. त्यामुळं याच्यात खबरदारी घ्यायची आहे सगळ्या टपरीवाल्यांनी. ठेवू नका गुटखे. सापडला तर कोण सोडतो त्याच्याकडेच पाहतो. आणि आता मी फूड अँड ड्रग्ज जे डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटला मी स्वतः पत्रव्यवहार करणार आहे. त्यामुळं याच्यामध्ये कृपा करून सुधरा. तुम्ही सुधारले तर माझेच आहेत, नाही सुधारले तर तुमचा एक भाऊ म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला शिक्षा करणं हे पण माझं काम. धन्यवाद.